नमस्कार मित्रांनो, जय हिंद. MSF अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला RRB ग्रुप डी भरती 2026 याविषयी माहिती सांगणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांच्या 22,000 पदांची भरती ही जाहीर झालेली आहे. त्याचविषयी एक संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, RRB ग्रुप डी भरती 2026 ही जाहीर झालेली आहे. एकूण 22,000 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी जे काही ऑनलाईन अर्ज भरले जाणार आहेत ते 21 जानेवारी 2026 पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची ही जी काही शेवटची तारीख असणार आहे ती 20 फेब्रुवारी 2026 असणार आहे. तर मित्रांनो, यासाठी पाहिलं तर टोटल 22,000 जागा असणार आहेत आणि ही जी काही पदे आहेत ती सर्व पदे ही ग्रुप डीची असणार आहेत. त्यामध्ये असिस्टंट असेल, ट्रॅकमॅन असेल, गेटमॅन असेल यासारखी पदे असणार आहेत. आणि यासाठी जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती 10वी उत्तीर्ण किंवा ITI केलेला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी जर वयोमर्यादा पाहिली तर 1 जानेवारी 2026 रोजी तुमचं वय हे 18 ते 33 वर्ष वय असणं आवश्यक आहे. त्यामध्ये SC आणि STला 5 वर्ष वयामध्ये सूट दिली जाणार आहे, तर OBC उमेदवारांना 3 वर्ष वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ही जी काय भरती आहे ही संपूर्ण भारत देशासाठी भरती असणार आहे व त्यामध्ये झोन वाईज या जागा जाहीर केल्या जातात. आता यामध्ये जनरल असेल, OBC असेल, EWS असेल या उमेदवारांना 500 रुपये एवढी फीस या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर SC असेल, ST असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, त्याचबरोबर महिला असतील यांना 250 रुपये एवढी फीस ही लागणार आहे. अर्ज भरण्याची जी काही पद्धत आहे ती ऑनलाईन असणार आहे. आणि ही जी काही भरती आहे, आता या भरतीचं नोटिफिकेशन हे जाहीर होणार आहे. ही जी भरती आहे या भरतीमध्ये उमेदवारांची परीक्षा कधी होईल या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं नाही आहे. परीक्षेसंदर्भामध्ये उमेदवारांना नंतर कळवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, रेल्वेमध्ये 22,000 पदांची भरती निघाली आहे. सर्वांसाठी ही सुवर्ण संधी आहे. यामध्ये जे वेतन आहे ते वेतन लेवल 7नुसार असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी हे 18,000 रुपये एवढं तुमचं बेसिक पेमेंट असणार आहे. तर 55,000 रुपये एवढं तुमचं रिटायर होईपर्यंत पेमेंट जाऊ शकतं. आता त्यामध्ये जे काही इन्क्रिमेंट असेल ते वेगळे असतात. त्याचबरोबर तुम्हाला जर अलाउन्स असतात ते तुमच्या पेमेंटमध्ये ॲड होत असतात. तर त्यानंतर तुमचा पेमेंट यापेक्षाही जास्त वाढत असतो. तर मित्रांनो, ही एक रेल्वे भरती संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अशाच माहितीसाठी MSF अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.